24. तर आज तारीख आहे 24 आणि आपल्याला जायचं आहे खत आणायला, कारण इराण अमेरिका युद्धामुळे खताचे भाव वाढत आहेत, त्यामुळे आपल्याला शेतीसाठी खत लागणार आहे. त्यामुळे ते आज खत आणून ठेवणार आहे. चला. तिकडे न्यायला प्रॉब्लेम येईल ना मग वावराच्या वेळेस. मोठे मोठे आहेत. तर सकाळी आणलेलं खत इथं स्टोअर करून ठेवलं, जेणेकरून पावसाळ्यात शेतीच्या कामाच्या वेळेस आपल्याला अडचण नाही आली पाहिजे म्हणून. म्हणजे आता कंडिशन कशी आहे, युद्धामुळे जे आहे ना, ते खताची थोडी टंचाई भासणार आहे पुढे जाऊन, असं सगळं म्हणत आहे. त्यामुळे खत आधीच आणून घेतलं बरं, जेणेकरून पुढे जाऊन खत सापडणार नाही किंवा मग खताचे भाव वाढतील. आता त्या दिवशी जे गहू घेतले होते, ते गव्हात थोड्या टुश्या आहेत, त्या टुश्या आता वेगळ्या करायच्यात या चायनीच्या मदतीनं. दुपारी ते काम आहे. हे सगळे एक. तर आता थोडा आराम करूया, नंतर गव्हाचं काम करूया. काय यू त्यांना जमलं नाही. आता डायरेक्ट फुलं झाला, फुलं ओपन सुरू आहे. अरे त्या गावातलं सुरेशाने निघून राहिलं रे बाबा, कसं करा. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि गव्हाचं काम आतापर्यंत पुरलं. आता बघूया जेवणात काय मेनू आहे आपला. जेवण करूया आणि मस्त होते. आज खूप थकलो आहे, आज खूप हॅक्टिक डे होता. सकाळचं रामफळ खायचंच राहिलं, फोडून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं. चला रामफळ खाऊया. हा तुला आहे कॉन्स्टेबल मंजू आणि इकडे करते आई स्वयंपाक. आज बेत आहे टमाट्याची भाजीचा. आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो म्हणतो बाय.